आणि पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी हाती येते। शिक्षणाचं माहेरघर अशी पुण्याची ओळख आज पुणे तुंबलं, पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे एक मोठं ड्रग्सचं रॅकेट उघडकीस आलंय। पोर्टर या डिलिव्हरी ॲपवरून आरोपींनी वारजे, उत्तमनगर यासह पुण्याच्या अन्य काही भागात ड्रग्सची विक्री केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। रेकॉर्डवरच्या काही गुन्हेगारांच्याकडून ड्रग्सचं रॅकेट चालवलं जात होतं। पोलिसांना माहिती मिळाली, यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि सुनील राठोड या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्यापाठोपाठ आणखीनही 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तब्बल 300 जणांना या सुनील राठोड आणि त्याच्या गँगनं ड्रग्स पुरवलं होतं असं प्राथमिक तपासात समोर आलंय। विशेष म्हणजे हे सगळे आरोपी MD या ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी पोर्टर नावाच्या डिलिव्हरी ॲपचा उपयोग करत होते। काल त्या आरोपींना कोर्टात हजर केलं। त्यांची जवळपास 8 दिवस कोर्टाने त्यांची PCR मंजूर केलेली आहे। याच्यामधले जे बाकी आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे आणि याच्यात लवकरच यातले आरोपी सापडतील। परंतु याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व असतील, म्हणजे ते सप्लायर असतील, बिल्डर असतील किंवा कंझ्युमर असतील, ह्या सर्वांवरती सर्वांची चौकशी केली जाणे, ज्याचा कोणाचा याच्यात सहभाग असेल, निष्पन्न असेल, ते सर्वांना याच्यात आरोपी करून त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल। नाही, हा राठोड जो आहे, सुनील राठोड जो आहे, तो राठ्या, तो 28 वर्षाचा आहे। तो असं काही खास काही काम करत नाही, परंतु त्याच्यावरती त्याचं गुन्हेगारी रेकॉर्ड सुद्धा आहे। जवळपास त्याच्यावरती पूर्वीचे गुन्हे पण दाखल आहेत आणि ज्याच्याकडून तो आणायचा त्याचा सुद्धा रेकॉर्ड आहे। आणि हे दोन्ही आरोपी मागच्या 2-3 वर्षापूर्वी येरवडा जेलमध्ये त्यांची ओळख झाली होती आणि त्याच ओळखीच्या याच्यातून त्यांचं कम्युनिकेशन किंवा त्यांचं एकमेकांचा ओळख आणि ओळखीतून हा सगळा व्यवहार झाल्याचे निष्पन्न होत आहे।